आत्ताच भैरवीजींशी बोललो फोनवर. त्यांना सांगितलं, म्हटलं आमच्या कुटुंबासाठी पहिली रो कार्यक्रमाची रिझर्व करून ठेवा. त्या म्हणाल्या, अहो ऑलरेडी तिकीटं बुक केलेली आहेत. ग्रेट. मला ना तो सगळा माहोल एन्जॉय करायचा, म्हणजे ते जमलेलं पब्लिक आणि ताराला बघण्यासाठी असलेला त्यांचा उत्साह, असा भरलेला हॉल आणि माझ्या पाठीमागे असलेली गर्दी अशी वळून बघायची मला. सगळं एक्साइटमेंट एन्जॉय करायचं मला. हो हो, जरा श्वास तरी घ्या. मला दम लागला ऐकून. आणि काय हो, असं का वागताय लहान मुलासारखे? कसला उत्साह एवढा? अगं असणारच ना एक्साइटमेंट. आफ्टर ऑल तारा आपल्या घराण्यातली पहिली कलावंत आहे. म्हणजे आता सोहम म्युझिक कंपोजर आहे, पण फर्स्ट इज अ फर्स्ट. नाही, खरं आहे तुमचं. कला ही परिसासारखी असते. तिचा स्पर्श झाला ना की आपलं आयुष्यच उजळून निघतं, नाही? पण आज एवढं भरभरून का म्हणून बोलताय? अगं जनरल एक्साइटमेंट. फक्त ना मला एकाच गोष्टीची काळजी आहे. काय आहे, सध्या थंडीचे दिवस आहेत, तर ते व्हायरल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं ना गळ्याला. ते होता कामा नये फक्त ताराला, नाहीतर त्रास होईल उगीच तिला. ती काळजी घेणार, ती तरबेज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. किती वर्षापासून करते. शिवाय तिची आई सुद्धा एक मोठी गायिका आहे. अगं ते सगळं ठीक आहे, आणि शिवाय सावली आहे ना ताराच्या मदतीला. तसंही सावलीशिवाय ताराचं गाणं होऊच शकत नाही ना. म्हणजे ताराला सावली लागतेच ना मदतीला. आणि त्यात काही इन्फेक्शन वगैरे झालं तर मला वाटतं सावलीला ते आयुर्वेदिक औषधं, काढे विढे ते येतात ना सगळं, तर ते करेल ती मॅनेज. पुरे पुरे. किती कौतुक करायचं एखाद्याचं? पुरे. तिला तुम्ही कौतुकाच्या वेळेला कौतुक आणि चुकीच्या वेळेला शिक्षा. आल्या तारा मॅडम. आल्या? घ्या, आली तारा. बघा तारा, बेटा कुठे राहिली होतीस? आम्ही सगळे किती वाट बघत होतो तुझी. तू फोनही उचलत नव्हतीस. काळजी वाटली ना आम्हाला. बास ना भैरवी माई, आली ना ती आता. हा, मग कशाला प्रश्न विचारत बसलाय? गप्पा काय मारताय? चला ना आपण रियाज सुरू करू. ए चल तारा. एक मिनिट. तारा मॅडम, काय झालं? तुम्ही शांत का आहात? मम्मा, एक प्रॉब्लेम झालाय. वाटलंच, मला वाटलंच होतं की ही पोरगी आता काही ना काही प्रॉब्लेम शोधून काढणार. मी कारण काढते. अगं मम्मा, असं कसं म्हणतेस? तू मलाच का ब्लेम करत राहतेस सारखं? भांडू नका तुम्ही. तारा, काय झालंय? काय झालंय ते सांग बरं. काय झालंय? 9 तारखेला आपला शो आहे आणि त्याच दिवशी माझ्या फिल्मचा मुहूर्त येईल. मग त्यात कसला आलाय प्रॉब्लेम? कॅन्सल करून टाक तुमचा मुहूर्त. असं कसं कॅन्सल करून टाक म्हणते डायरेक्ट? बरं ठीक आहे, कॅन्सल नको, पोस्टपोन कर. पण आपली तारीख आधी ठरलेली आहे, त्यामुळे आपली तारीख तीच राहणार. मम्मा, तसं नाही करता येणार. ते खूप मोठे प्रोड्युसर आहेत आणि त्यांना कसं मी कन्व्हिन्स करू? भैरवीजी, मुहूर्त रद्द नाही करता येणार. तारा बरोबर बोलते. म्हणजे आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही ऐकत आहेत. ते असं म्हणतात की डेट्स ऑलरेडी घेतलेत, सो मुहूर्त मागे पुढे करता येणार नाही. आय होप यू अंडरस्टँड. मम्मा, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते की आपण आपल्या शोची तारीख पुढे ढकलूयात म्हणून. प्लीज मम्मा, आय रिक्वेस्ट, प्लीज.